नमस्कार. आज मी तुम्हाला काही महत्त्वाचे प्राणायाम दाखवणार आहे आणि हे प्राणायाम आपण रोज सकाळी उठून केलेच पाहिजेत. जवळजवळ 15 ते 20 मिनिटांचा हा एक सेशन आपण करू शकतो, ज्यामध्ये 4 प्राणायामांचा सराव आपल्याला करायचा आहे. आणि मी सुरुवात करते भस्त्रिका प्राणायामापासून. या 4ही प्राणायामांमुळे आपल्या फुफ्फुसांची क्षमता कित्येक पटीने वाढते आणि ओझोनचं प्रमाण सकाळच्या वातावरणामध्ये खूप जास्त असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये शुद्ध प्राणवायूचा पुरवठा आपल्या प्रत्येक अवयवाला होऊ शकतो. त्यामुळे सकाळच्या वातावरणातच हे 4ही प्राणायाम करण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा. सुरुवात करूया. भस्त्रिका प्राणायाम करत असताना प्रथम पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. 4ही प्राणायाम करताना सगळ्यात पहिले पूर्वस्थिती म्हणजे शरीराची ही अशी की पाठीचा कणा सरळ, हनुवटी किंचितशी जरा वर व्हावी, म्हणजे आपण पाणी पिताना जसं जराशी हनुवटी वरती करतो तसं बसा. त्यानंतर नजर स्थिर करा, म्हणजे डोळे बंद करून सुद्धा आपली बुबुळं ही उजवीकडे आणि डावीकडे फिरत नाही राहिली पाहिजेत, ती स्थिर राहिली पाहिजे. मन शांत असायला हवं आणि संपूर्ण लक्ष हे श्वासावरती केंद्रित करायचं आहे. तसंच पाठीला हळूहळू असं पोक येता कामा नये याची काळजी घ्या. आणि मग आपण जेव्हा हाताचा वापर करून नाकपुडी बंद करतो तेव्हा मानसुद्धा डावीकडे अशी उजव्या हातामुळे ढकलली जाऊ नये याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे. तसंच खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचेत, आरामात ठेवायचेत आणि फुफ्फुसं जास्तीत जास्त भरली जातील श्वास घेताना आणि पूर्णपणे रिकामी होतील असा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवात करूया. उजव्या हाताच्या अंगठ्याने आपण पहिले उजवी नाकपुडी बंद करायची आहे. ही नाकपुडी बंद केल्यानंतर डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि बाहेर सोडायचा आहे. सुरुवातीला आपण अगदी सौम्य गतीने करू शकतो आणि त्यानंतर हळूहळू आपण ही गती वाढवू शकतो. आता मी तुम्हाला मध्यम गतीमध्ये करून दाखवते. आता आपण जलद गतीनेही या प्राणायामाचा सराव करू शकतो. हाच प्राणायाम आपण डाव्या नाकपुडीनेही करायचा आहे. डाव्या नाकपुडीने करत असताना या हाताच्या या बोटाचा वापर करायचा आणि मग ही नाकपुडी बंद करून आपण श्वासोश्वास करायचा आहे. असं एका नाकपुडीने करून झालं की दुसऱ्या नाकपुडीने करा, त्यानंतर दोन्ही नाकपुड्यांनी करा. यामध्ये मी जी गती तुम्हाला सांगते ती तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. तुम्हाला ज्यात बरं वाटतंय, ज्यात तुमचं लक्ष केंद्रित होतं आहे, तर तुम्ही त्या गतीमध्ये हा प्राणायाम 5 मिनिटापर्यंत पुढे नेऊ शकता. मी तुम्हाला जलद गतीमध्ये दोन्ही नाकपुड्यांनी कसा करायचा हा प्राणायाम ते दाखवते. अशा पद्धतीने आपल्या नाकपुड्या पूर्ण रिकाम्या झाल्या आणि मधला अडथळा दूर झाला आणि नाकपुड्या साफ झाल्या की त्यानंतर आपण अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अनुलोम विलोम प्राणायाम करताना पाठ सरळ ठेवून डावा हात हा ज्ञानमुद्रेत घ्यायचा, उजव्या हाताच्या अंगठ्याचा वापर करून आणि या बोटाचा वापर करून आपण नाकपुड्या बंद करायच्यात. नाकपुडी बंद करत असताना आपण या दोन्ही बोटांचे जे अग्रभाग आहेत म्हणजे शेवटचं टोक याचा वापर करायचा आहे. कारण दोन्ही नाकपुड्यांना वेगळं करणारं मध्ये एक पडदा आहे ज्याला सेप्टम असं म्हटलं जातं. तर त्याला जेव्हा असा आपण प्रेस करतो तेव्हा ही नाकपुडी एक वाकडी होते आणि त्यामुळे आपल्या फुफ्फुसांपर्यंत श्वास चांगल्या रीतीने पोहोचत नाही आणि त्यासाठी ही आपली नासिका मार्ग सरळ राहावा यासाठी तुम्ही फक्त नेझल बोन म्हणजे हे हाड जिथे संपतं तिथेच फक्त दाब द्यायचा आहे आणि तेही अग्रभागाने दाब द्यायचा आहे. आता उजवी नाकपुडी बंद करते, त्यानंतर डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेते. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा.
आता या नाकपुडीने आपण श्वास घेऊयात आणि या बाजूने आपण श्वास सोडूयात. प्राणायामाचा शेवट हा श्वास घेऊन करायचा. जसं तुम्ही आता पाहिलं असेल, मी उजव्या नाकपुडीने श्वास घेतला आणि त्यानंतर हात खाली घेतल्यानंतर दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सोडला. तसंच प्राणायामाची सुरुवात करत असताना फुफ्फुसांमध्ये जो काही श्वास शिल्लक आहे तो पूर्णपणे बाहेर सोडायचा. ही हवा बाहेर सोडली की त्यानंतर मग शुद्ध प्राणवायूयुक्त हवा आपण आतमध्ये घ्यायची आहे आणि दीर्घ श्वास घेऊन आपण सुरुवात करायची आहे. आता पुढचा प्राणायाम आपण पाहतोय भ्रामरी प्राणायाम. दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी आणि या दोन्ही बोटांनी आपण कान आणि डोळे घट्ट बंद करायचे आहेत. कान बंद करत असताना हा जो वरचा भाग आहे यावरती दाब द्यायचा, तेही अंगठ्याच्या अग्रभागाने. आणि हा दाब दिल्यानंतर अलगदपणे या दोन बोटांनी डोळ्यांवरती दाब द्यायचा. त्यानंतर ही जी दोन बोटं शिल्लक राहतात त्यांनी आपण नाकपुड्या बंद करायच्या आहेत. अंगठ्याने कान, या दोन्ही बोटांनी डोळे आणि ही दोन्ही बोटं नाकपुड्यांवर ठेवायची. आता हे छोटं बोट नाकपुड्यांपर्यंत पोहोचत नसेल तर फक्त या बोटांनीच आपण नाकपुडी बंद करायची आणि उघडायची. आता संपूर्ण कृती लक्षात घेऊ. कान डोळे बंद केल्यानंतर दीर्घ श्वास घ्या. अर्धी नाकपुडी पूर्णपणे फुफ्फुसं भरल्या गेल्यानंतर दाबायची आहे आणि श्वास सोडत असताना मकाराचा उच्चार करायचा. हा प्राणायाम केल्यावर मात्र आपल्याला खूप शांत वाटतं. या सर्वच प्राणायामाच्या सरावामुळे आपली सकाळ ही खूप सुंदर होते आणि संपूर्ण दिवसभर हा उत्साह आपल्यात टिकून राहतो. आता भ्रामरी प्राणायाम करताना फक्त एवढी दक्षता घ्या की मध्ये मध्ये आपले कान हळूहळू उघडले जाऊ शकतात. थोडासा दाब जर कमी पडला अंगठ्याचा तर लगेच कान जरा ओपन होतात. पण यावेळेस आपण संपूर्ण लक्ष देऊन कान पूर्णपणे बंद ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाहेरचं वातावरण, बाहेरचा आवाज या काहीचाच परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नाही. याचं कारण असं की आपलं अंतर्मन हे आपल्यातला अंतर्नाद ऐकत असतं. जसं आता मी श्वास सोडत असताना मकाराचा उच्चार करत होते, तर हा मकाराचा उच्चार करत असताना कान पूर्णपणे बंद होते आणि डोळे बंद असल्यामुळे संपूर्ण माथ्यापासून ते डोक्याच्या या खालच्या भागापर्यंत, म्हणजे जिथे सर्वायकल बोन सुरू होतो, पाठीचा कणा सुरू होतो, तिथपर्यंतच्या संपूर्ण मेंदूच्या भागामध्ये एक प्रकारचा कंप मला अनुभवायला येत होता. आणि हे तेव्हाच होतं जेव्हा आपण कान नीट बंद करून मकाराचा उच्चार करत, म्हणजे असा श्वास सोडत असताना, उच्चार करत करत श्वास संपूर्णपणे सोडत असताना आपण नाकपुड्या हळूहळू दाबतो आणि तो दाब देत असताना मोठ्याने उच्चार करण्याचा प्रयत्न करतो. जो प्रयत्न करत असताना आपला श्वासाचा एक फोर्स, एक जोर असतो आतून बाहेर पडण्यासाठीचा, त्यासोबत आवाज असतो आणि त्यासोबत कान बंद असल्यामुळे हे कंप आपल्या मेंदूमध्ये तयार होतात आणि हे कंप आपल्या मेंदूच्या सर्व पेशींना ताजतवानं करत असतात. मेंदूच्या पेशींना आराम मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि अशा पद्धतीने जेव्हा आराम मिळतो, जागृत अवस्थेमध्ये संपूर्ण मन शांत होतं आणि आपण स्वस्वरूपाकडे वळायला लागतो, तेव्हा आपल्याला खरी अंतरशांती अनुभवास मिळते. म्हणून हा प्राणायाम करत असताना मी सांगितल्याप्रमाणे दक्षता घ्या. आता आपण शेवटी विलोम प्राणायाम शिकूया आणि मग हे आपलं प्राणायामाचं ते 15-20 मिनिटांचं सत्र आहे ते संपवूयात.
विलोम प्राणायाम हा 3 प्रकारे आपण करू शकतो. म्हणजे हे तिन्ही प्रकार एकाच वेळेस करायचे नसतात. सुरुवातीला एक प्रकार आहे जो सर्वांना जमेल, त्यानंतर हळूहळू फुफ्फुसांची क्षमता वाढायला लागली की मग दुसरा प्रकार करायचा आणि मग हळूहळू तिसऱ्या प्रकाराचा सराव करायचा. तर पहिला सोपा प्रकार मी तुम्हाला सांगते. विलोम प्राणायाम करत असताना आपण एक एक पायऱ्यानुसार श्वास घ्यायचा. जसं पायऱ्या चढतो आपण 1, 2, 3 त्याप्रमाणे श्वासही घेत असताना फुफ्फुसं अर्धी 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 वरत जायची आहेत. थोडासा श्वास घ्यायचा 4 सेकंदात. घेतलेला श्वास 4 सेकंद थांबवायचा. त्यानंतर पुन्हा थोडासा श्वास घ्यायचा, सोडायचा नाहीये. श्वास घेतल्यावर न सोडता हळूहळू पुन्हा श्वास घ्यायचा, पुन्हा 4 सेकंद थांबायचं, पुन्हा श्वास घ्यायचा, पुन्हा 4 सेकंद थांबायचं. असं जेवढ्या वेळा तुम्हाला थांबता येईल आणि थांबून पुन्हा श्वास घेता येईल तितक्या वेळा घ्या. सुरुवातीला सर्वांना जमेल असं एक 4 काउंटचा आपण हा एक सराव करू शकतो. म्हणजे 4 वेळा थांबत थांबत श्वास घेऊ शकतो. त्यापुढे तुम्हालाच लक्षात येईल की हे मला सोपं जातंय, मग तुम्ही त्या 4 ते 5ही करू शकता. याचाच अर्थ असा की सुरुवातीचे 3 प्राणायामामध्ये आपण कुठे श्वास कोंडत नव्हतो, थांबवत नव्हतो. पण चौथ्या प्राणायामामध्ये म्हणजे विलोम प्राणायामामध्ये आपण श्वास कोंडतोय. श्वास जेव्हा आतमध्ये कोंडतो म्हणजे अंतरकुंभक करतो, तेव्हा आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता अधिक प्रमाणात वाढते. आणि ही फुफ्फुसांची कार्यक्षमता कशी वाढते याचा अनुभव तुम्हालाच येणार. कारण 4 ते 5 होणार आणि 5 ते 6 वेळा आपण श्वास आतमध्ये कोंडू शकतो आणि पुन्हा घेऊ शकतो. तर एकदा मी पूर्ण ही कृती करून दाखवते. आणि श्वास घेतल्यानंतर तो एकत्रित बाहेर सोडायचा आहे. अशाप्रमाणे एक आवर्तन पूर्ण करायचं आहे. नीट जाणून घ्या. 4 सेकंदात श्वास घेऊया. घेतलेला श्वास 4 सेकंद थांबवूया. पुन्हा श्वास घेऊया. पुन्हा थांबवूयात. पुन्हा घेऊया. पुन्हा थांबवूयात. आता शेवटचा जेवढा तुम्ही घेऊ शकता तितका श्वास घ्या. पूर्ण फुफ्फुसं भरली गेलीत की दुप्पट वेळ म्हणजे 4 ते 8 सेकंद करा आणि थांबवा. 8 सेकंदांसाठी आतमध्ये श्वास कोंडून ठेवायचा. त्यानंतर हळूहळू श्वास सोडायचा. श्वास सोडायला देखील 8 सेकंद वेळ घ्यायचा आहे. हा प्राणायाम समजण्यासाठी थोडासा कठीण आहे, म्हणून मी प्राणायाम करत असताना तुमच्याशी बोलत होते. पण तुम्ही बोलायचंही नाही आहे आणि डोळेही उघडायचे नाही आहेत आणि संपूर्ण लक्ष देऊन या प्राणायामाची कृती करत राहायची आहे, सराव करत राहायचा आहे. हा एक सोपा प्रकार आपण जाणून घेतला. हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमायला लागला की मग पुढे विलोम प्राणायामाचा दुसरा प्रकार करायला सुरुवात करा. पहिल्या प्रकारात कसं श्वास घेताना आपण मध्ये मध्ये थांबत होतो, तसा दुसऱ्या प्रकारामध्ये श्वास सोडत असताना मध्ये मध्ये थांबायचा आहे. लक्षात आलं? म्हणजे श्वास पहिले दीर्घ घ्या. 4 सेकंदात थोडा श्वास सोडा. मग 4 सेकंद थांबा. मग 4 सेकंदात श्वास सोडा. 4 सेकंद थांबा. पुन्हा 4 सेकंदात श्वास सोडा. 4 सेकंद थांबा. पुन्हा शेवटचा जेवढा श्वास बाकी आहे तेवढा सगळा सोडून टाका आणि मग जास्तीत जास्त वेळ थांबा. 4 ते 8 सेकंद करायचे आणि 8 सेकंद थांबायचं. मग हे आवर्तन पूर्ण होईल. मग पुन्हा श्वास घ्यायचा आणि हीच कृती पुन्हा पुन्हा करायची. हा झाला दुसरा प्रकार. आता तिसरा प्रकार जरासा कठीण आहे. कठीण का? कारण म्हणजे तो सरावाने सोपाच आहे, पण आपली फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढत गेली, कुंभक आपण जास्तीत जास्त वेळ करू लागलो की त्यानंतर तुम्ही या तिसऱ्या प्राणायामाचा सराव, तिसऱ्या प्रकाराचा सराव सुरू करू शकता. नीट पहा. पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार हे दोन्ही एकत्र आणून आपल्याला हा तिसरा प्रकार करायचा आहे. म्हणूनच तो कठीण थोडासा वाटू शकतो. श्वास घ्यायचा आहे, पायऱ्या पायऱ्यांनीच घ्यायचा आहे. समजा तुम्ही 5 वेळा थांबत थांबत श्वास घेतलात की मग जास्तीत जास्त वेळ अंतरकुंभक करायचं. अंतरकुंभक म्हणजे आतमध्ये श्वास कोंडून ठेवायचा. आपण जेव्हा श्वास आतमध्ये कोंडतो तेव्हा फुफ्फुसं आतल्या बाजूने ताणली जातात, कारण हवेचा एक प्रेशर तयार होतो, एअर प्रेशर.
मग हा प्रेशर इतका वाढतो की फुफ्फुसांची छिद्रं असतात ती ओपन होतात, ती मोकळी होतात आणि दिवसभर आपल्या श्वास घेण्यातून जे काही पोल्युशन आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोचलेलं असेल आणि फुफ्फुसांवर जी धूळ साठलेली असेल ती निघून जायला मदत होते आणि जास्तीत जास्त प्राणवायूही आपल्या रक्तामध्ये मिसळत असतो, कारण आपण वेळ देतो आपल्या फुफ्फुसांना हे कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्यासाठी आणि प्राणवायू रक्तामध्ये मिसळण्यासाठी. म्हणून कुंभक जास्त वेळ करण्याचा प्रयत्न करायचा. तर श्वास घ्यायचा आहे, थांबायचं आहे, पुन्हा घ्यायचा आहे, पुन्हा थांबायचं आहे, पुन्हा घ्यायचा आहे, पुन्हा थांबायचं आहे, पुन्हा घ्यायचा आहे आणि पुन्हा जास्तीत जास्त वेळ थांबायचं आहे. आता श्वास सोडत असताना थोडासा श्वास सोडायचा, पुन्हा थांबायचं आहे, पुन्हा श्वास सोडायचा आहे, पुन्हा थांबायचं आहे, श्वास सोडायचा आहे, थांबायचं आहे आणि शेवटी जेवढा फुफ्फुसांमध्ये श्वास आहे तो सगळा सोडायचा आहे, विश्रांती घ्यायची. हा प्राणायाम जास्तीत जास्त वेळ करा. म्हणजे खरं तर 5 मिनिट या प्राणायामाला पुरतच नाहीत. जास्तीत जास्त वेळ आपण याचा सराव वाढवू शकतो, कारण एक आवर्तन व्हायलाच 1 ते 1.5 मिनिट लागतो. आता एक श्वास घेऊन सोडायला किती सेकंद लागतात? श्वास घेतला आणि सोडला, लगेचच 8 सेकंदात श्वास घेणं आणि सोडणं होतं. पण प्राणायामात बघा, एक श्वास घेऊन सोडण्यासाठी इतका वेळ लागतो, म्हणजे किती जास्त प्राणवायू आपल्या शरीराला मिळतो. म्हणून फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी आपण हे 4ही प्राणायाम दररोज सकाळी करायचे आहेत. तर हे प्राणायाम करत राहा आणि आनंदी जीवन जगा. धन्यवाद. चौथा नाही सांगितलंयस. काय झाले? 4 3 सांगितलं. झाले.